भारतीय जनता पार्टीने मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर एक सभा आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते आणि स्टेजवर उपमुख्यमंत्री आणि सगळे मोठे नेते मंडळी जे आहे ते स्टेजवर होती. आणि त्या सभेमध्ये एक तर मला स्पष्टपणे हे सांगायचे आहे की आदरणीय अमित शाह साहेब देशाचे 2 नंबरचे नेते आहे, गृहमंत्री आहे आणि त्यांची सभा इथे भरवायची असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचे 2 केंद्रीय मंत्री आहे, एक महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहे, तर इतके सारे नेते असून सुद्धा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सारख्या असा छोटासा ग्राउंड मध्ये सभा घेणं म्हणजे तुमची ताकद इथे किती आहे हे सगळ्यांना कळेल. अर्धा ग्राउंड तर तुम्ही डी लावून की सिक्युरिटीच्या रिझन्स दाखवून तुम्ही अर्धा ग्राउंड ते कव्हर केलं होतं, नंतर ते खुर्च्या टाकण्यात आले होते. पण मी आज जे फेसबुक लाईव्ह करत आहे त्याचा उद्देश एकच आहे की ज्या प्रकारे मला टार्गेट करण्यात आला होता आणि ज्या प्रकारे उखाड़ के फेक देंगे अमित शाह साहेब आपली जी भाषा होती त्याचं उत्तर देण्यासाठी मी आज फेसबुक लाईव्ह करत आहे. आपण देशाचे गृहमंत्री आहे आणि देशामध्ये लोकशाही आहे, कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, कोणी पराभव होणार कोणी जिंकणार हे या देशाच्या आपल्या जे इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे. लोकांनी मला निवडून दिले होते, पण मी वारंवार हे सांगितलं लोकांना की मी निजामाशी संबंधित आहे, रजाकारांच्या बाबतीत आपल्या नेत्यांनी बोललेले आहे. ही खरी गोष्ट आहे की निजाम होते या देशामध्ये, आपला इतिहास आहे, रजाकार होते, हे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण अमित शाह साहेब माझा काय संबंध आहे ते निजामाशी, माझा काय संबंध आहे ते रजाकारांशी, माझा काहीही संबंध नाही आहे. ते होते, मेले, गेले, संपले, आता त्यांचं काहीही राहिलेलं नाही आहे. पण इतिहासाचं हे एक आहे, खरी गोष्ट आहे. पण त्यांचा संबंध माझ्याशी जोडणं म्हणजे मला कसं वाटत असेल की तुम्ही जेव्हा रजाकारांशी माझा संबंध जोडतो, माझं काही देणं घेणं नसताना मी आपल्याला समजा तुमचा संबंध नथुराम गोडसेशी जोडलं तर हे मान्य असणार आहे का तुम्हाला? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे मान्य असणार आहे का की मी आपला तुमचा संबंध आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध नथुराम गोडसेशी जोडलं तर हे मान्य असणार आहे का? तर साहेब मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की ज्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे, तुम्ही 2024 मध्ये येऊन अशा प्रकारची भाषा वापरणार असेल, अपेक्षा काय होती गृहमंत्री साहेब की तुम्ही आमच्या जिल्ह्याला आलेले आहे, गृहमंत्री आहे देशाचे, या जिल्ह्याला तुम्ही काय देणार आहे, तुम्ही काय विकासाचं काम करणार आहे. मग तुम्ही काय आणलं की राम मंदिर के टाइम पे देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, महाराष्ट्रातले सगळे मोठे नेते आहे, सगळ्यात मोठे नेते आहे आपण भारतीय जनता पार्टीचे. तुमच्या खासदारांनी 370 च्या वेळी त्यांनी समर्थन केलं होतं का? मंदिरासाठी तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का? महिलांच्या रिझर्वेशनच्या साठी तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का? असे अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित केले. नाही केलं मी माझा हात नाही वर केलं होतं. आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगणार असेल की 370च्या वेळी मी काय केले आहे, लोकशाही आहे का नाही आहे, की मला तुमचं जे निर्णय तुम्ही घेतलेला आहे मी त्याचं समर्थन नाही करणार आहे. ते लोकशाहीमध्ये ते संविधानाने मला अधिकार दिलेले आहे की मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने विरोध करू शकतो आणि मी लोकसभामध्ये केलेले आहे. असा हुकुमशाही तर नाही आहे ना की तुम्ही जे निर्णय आणणार, तुम्ही जे बिल आणणार, तुम्ही जे कायदे बनवणार आहे त्याचं मला समर्थन करावंच लागणार आहे असं होऊ शकत नाही. हे दादागिरी, हे आपलं ज्या प्रकारे डिक्टेटरशिप टाईपचं जे ऍटिट्यूड भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये झालेला आहे ना, की आम्ही जे बोलतो, अपेक्षा माझी हे होती की तुम्ही माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत का उल्लेख केला नाही. तुम्ही जसा आपली पीठ थपथपावत आहे की देशामध्ये जेव्हा करोना पसरला होतं तर मोदी सरकारने 140 कोटी जनतेला तुम्ही वॅक्सिनेशन इन्व्हेंशन आपण नाही केलं होतं. म्हणजे असं तुम्हाला दाखवायचं आहे की हे जे इंजेक्शनचं निर्माण जे करण्यात आलं होतं, जे इन्व्हेन्शन ज्याचं झालं होतं ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं.
आणि जे स्टेजवर सगळे बसलेले होते ते डॉक्टर्स होते, ते वॅक्सिनेशन करत होते. प्रामाणिकपणे आपल्याला या देशाच्या डॉक्टर्स, मेडिकल फॅटर्निटीच्या, नर्सेसच्या, नर्सिंग स्टाफच्या त्यांचा धन्यवाद करायला पाहिजे. नाही, मोदी सरकारने 140 कोटी लोक आता 100 वर्ष हे सांगणार आहे का? आणि जगात करोना व्हायरस पसरलेला होता. कोणत्याही सरकार आपली पीठ अशा प्रकारे क्रेडिट घेत नाही की हमने वॅक्सिनेशन कराय, हमने वॅक्सिनेशन कराय, हमने. कुठेतरी चांगलं झालं असेल, कुठेतरी जास्त वाईट झालं असेल, पण कितने सालों तक अब आप यही राग रचते रहेंगे? आपने मंदिर बनाए हैं, हम उसका स्वागत करें हैं. मेरे पार्टी के अध्यक्ष, माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी पार्लमेंट मध्ये उभे राहून हे सांगितलेले आहे की हम भगवान राम का हम आदर करते हैं, पण आम्ही नथुराम गोडसेचा आदर करत नाही. त्यांनी जे म्हटलं, मी पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही भगवान रामचा आदर करतो, पण नथुराम गोडसेचा आदर करत नाही. तुम्ही मला रजाकारांशी जोडत असेल तर विचार करा, मी तुम्हाला नथुराम गोडसेशी जोडलं तर ते तुम्हाला आवडलं, पटणार तुम्हाला की नाही? माझा सगळं तुटून येणार आहे की तू कशाला आम्हाला नथुराम गोडसेची जोडत आहे. तर जे भाषा आपण वापरलेली आहे, उखाड के फेकेंगे. आदरणीय अमित शाह साहेब, आपण एक खूप मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसलेले आहे. याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार आहे. मलाही बोलता येतं आणि बहुतेक तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त चांगली भाषा मी पण वापरू शकतो, पण आम्ही आदर करतो तुमचा. देवेंद्र फडणवीस साहेब, कराड साहेब केंद्रातले मंत्री आहेत. आपण मी एक प्रश्न उपस्थित केला की याच्या खासदारांनी काही काम केलं नाही, आणि आपल्या भाषणामध्येही तुम्ही हेच सांगितलेले आहे की रजाकार होते आणि ते निजाम होते आणि निजामाला आपल्याला इथून हाकलून द्यायचं आहे. कराड साहेब, मी आजपर्यंत इथे आलेला आहे ना, तर मी कुणाच्या बूट चाटून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब. मी कुणाची गुलामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे. 2014 मध्ये आमदार झालं, 2019 मध्ये निवडणूक लढली, लोकांनी समर्थन दिले, लोकांनी मत दिलं, म्हणून मी दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. मी बॅकडोर एंट्री घेतलेली नाही आहे की मागच्या दरवाजाने लोकांच्या गुलामगिरी करून मी इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब. आणि मी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कराड साहेब की तुम्ही तर खूप मोठे आहे. माझ्याप्रमाणे तुमचं वजन खूप जास्त आहे. केंद्रातले फायनान्स मिनिस्टर आहे देशातले तुम्ही. अमित शाह साहेब आहे, कोण आहे? देशातले सहकार मंत्री पण आहे. इथे माझी अपेक्षा होती की जे 65,000 लोक जे आदर्श मध्ये ज्यांचा पैसा बुडालेला आहे, कोणत्या खात्यामार्फत हे पैसा बुडालेला आहे, तर सहकार, आणि आपण सहकार मंत्री आहे देशातले. याचा अर्थ हे नाही आहे की हे राज्यामध्ये झालेलं आहे की तुमचं डायरेक्ट कनेक्शन येतं. पण जेव्हा हे घोटाळा झाला तर सहकार मंत्री आपल्याही पार्टीचे आदरणीय अतुल सावे साहेब होते, फायनान्स मिनिस्टर देशातले कराड साहेब होते, तेही बसलेले होते त्यावेळी. मग ते लोकांच्या बाबतीत का आपण बोलले नाही की मी जबाबदारी घेतो? जसं तुम्ही आपली पीठ हे छाती ठोकत होते ना की हमने 140 करोड, म्हणजे 65,000 लोकांच्या जे 24 लोक मयत झालेले आहे, हार्ट अटॅक झालेला आहे, त्यांना आपल्या मुलींचं लग्न करायचं आहे, त्यांचे कोट्यवधी रुपये सहकार क्षेत्रामध्ये अडकलेले आहे, त्याच्या बाबतीत का बोललं नाही? याच्या बाबतीत का बोललं नाही की मराठा समाज आज रस्त्यावर येत आहे, तुमच्या विरोधात आज ते तुमचे पोस्टर फाडत आहे? तुम्ही सांगायला पाहिजे होतं की हो, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे. मागच्या 70 वर्षापासून धनगर समाज च्या बाबतीत कोणीही बोलत नाही. त्याच्या बाबतीत तुम्ही का बोललं नाही की आम्हीही तुम्हाला न्याय देऊ करके? त्यांचं फक्त मत पाहिजे, आणि निवडणूकच्या वेळ आली ती हिंदू मुस्लिम करायची, मला रजाकार ठरवून द्यायचं, मला निजामाशी जोडून द्यायचं. गंभीर प्रश्न काय होतं देशाचे? इतके सारे मंत्री आहे तर सांगायला पाहिजे होतं की आम्ही या जिल्ह्याला आता हे नवीन उद्योग आम्ही आणणार आहे. सांगू का आपल्याला? इन्स्पिरा नावाची एक कंपनी आहे,
जे शेंद्रामध्ये त्यांनी जमीन लाटली MIDC कडून, कशासाठी? तर SEZ आम्हाला उभा करायचे आहे. 100 रुपयाच्या रेट प्रमाणे ती जमीन विकत घेतली. अजंठा फार्माचे जे अग्रवाल साहेब आहे, मधुसूदन अग्रवाल साहेब, किती जमीन घेतली त्यांनी? 110 हेक्टर जमीन घेतली. नंतर ते SEZ कॅन्सल करण्यात आला. 100 रुपये स्क्वेअर फीटची जागा घेतली आणि आता ते महाशय प्लॉटिंग करत आहे. त्याचे किती पैशाला? जे 100 रुपया प्रति स्क्वेअर फीट प्रमाणे जमीन MIDC कडून घेतली, तो महाशय आता 700 रुपये प्रति स्क्वेअर फीट प्रमाणे ते तिथे प्लॉटिंग करत आहे. कोणीही त्याच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. काय कारण काय आहे की आपल्या मंत्र्यांनीही त्यांच्याकडून काही घेतलं असेल, काही खाल्लं असेल त्यांच्याकडून, म्हणून गप्प बसलेले आहे. मी गप्प बसणारा नाही आहे. मी अनेक असे मुद्दे उपस्थित केलेले आहे आणि तुम्हालाही याच्या बाबतीत बोलण्यासाठी आमची अपेक्षा होती तुम्ही बोलेल का. किती गाड्या आणण्यात आले होते, किती गाड्या कोणत्या गावाला पाठवण्यात आलेल्या आहे, आणि सगळ्या शहरामध्ये मला असं वाटतं की कमीत कमी हजारोंच्या संख्येने तुमचे पोस्टर्स लावण्यात आलेले होते. का अशी वेळ आलेली आहे? अरे एकदा प्रेस कॉन्फरन्स केली असती की अमित शाह साहेब येणार आहे, तर लोकांनी स्वतः घ्यायला पाहिजे होते. पूर्ण शहरामध्ये होर्डिंग, अमित शाह साहेबांची सभा होणार आहे, इतकं सारे होर्डिंग्स लावण्याची का गरज? तुम्ही चांगलं काम केलं असतं तर इतकं पब्लिसिटी करण्याची गरजच लागली नाही होती. आणि दुसरं हे पण सांगणं खूप महत्वाचं आहे अमित शाह साहेब, काय आहे की मी दुसऱ्या पक्षांच्या राजनैतिक नेत्यासारखं नाही आहे की तुम्ही काहीही बोलेल आणि मी गप बसून ते स्वीकारणार आहे. तुम्ही घराणेशाहीवर खूप चांगलं बोललो. काय बोलला तुम्ही सांगू का? कि सोनिया गांधी को अपने बेटे राहुल गांधी को पंतप्रधान बनाना है, शरद पवार साहब को अपनी बेटी सुप्रिया सुले को मुख्यमंत्री बनाना है, ममता बनर्जी को अपने भतीजे को मुख्यमंत्री बनाना है. खूप सारे तुम्ही नाव घेतले साहेब. याच्या बाबतीत बोलले ना आपण, आणि किती ठणकावून बोलत होते की घराणेशाही भारतीय जनता पार्टी के अंदर नहीं है, बेटा भतीजे को राजनीति के अंदर लाने के लिए भारतीय जनता, हे तुमचे शब्द होते ना. आता ज्या स्टेजवर लोक बसलेले होते साहेब, त्यांच्या बाबतीत बोलू का मी? एकदा त्यांच्यावर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या घराणेशाही चालती. म्हणजे ते रावसाहेब दानवे तुमच्या शेजारी बसले होते, त्यांचा मुलगा तुमच्या मागे बसला होता. हे मंत्री केंद्रातले, त्यांचा मुलगा आमदार तुमच्या मागे बसला होता. राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्रातले मंत्री, आणि त्याच्या मागे जे बसलेला होता, तुमच्या मागे जे बसला होता ते सुजय विखे पाटील, ते खासदार. मुंडे परिवार स्टेजवर बसलेला होता. सगळं परिवार राजनीतीमध्ये होते. तुमच्या शेजारी जे आदर्शवादी अशोक चव्हाण साहेब बसलेला होते ना, त्यांना पदावरून काढायचे आहे, कारण त्यांनी ते आदर्शचे फ्लॅट जे डिफेन्सचे होते त्यांनी ते कशा आपल्या परिवाराला दिले होते. हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते ओरडत होते की या मुख्यमंत्र्याला कुर्सी खाली करावा लागेल, आणि त्यांनी खाली केली होती. आणि कुठे जाऊन बसले तर आदरणीय अमित शाह साहेबांच्या शेजारी जाऊन बसून ते दोघं कशा गुप्त भाषा गोड गोड बात हे करत होते. तर हे तुमचा आदर्श आहे साहेब. आणि मला तुम्ही हे सांगतो कराड साहेब, पुन्हा मी आपल्याला हात जोडून सांगतो की तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की या खासदारांनी काही काम केलं नाही. साहेब, मी एकटा असा महाराष्ट्रातला, मी देशातला खासदार असेल की जे लोकांना आवाहन करणार की मी समजा माझ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, खासदार 5 वर्षाचा असतं, मला फक्त 3 वर्ष मिळाले, कारण निवडून आल्यानंतर माझ्या मागे मागे करोना आला होता. 2 वर्ष 1 रुपयाही मला देण्यात आलेला नाही होता. 2 वर्ष कुठल्याही प्रकारचं काम करण्यात आलं नाही होता. 3 वर्षाचा खासदार होता. आणि तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित केला की मी काही काम केलं नाही, तर मी लोकांना आवाहन करणार की समजा तुम्ही माझ्या कामावर संतोष नाही तर मला मतदान करू नका. आणि कोणत्याही असा नेत्याला तुम्ही प्रश्न विचारा की मी तुझ्यावर विश्वास केलं होतं, तू काम का केलेलं आहे ते दाखवा. आता मी आपल्याला सांगतो की जागा तुमची, दिवस तुमचा, वेळ तुमचा. तुम्ही सांगा की कुठे यायचे आहे. मी तुमच्या समोर पत्रकारांना बोलवा, आपण दोघं बसू, आणि मी एकटा बसतो. तुम्ही तुमचे सगळे जे दुसरे नेते आहेत तुमच्या पार्टीतले सगळ्यांना बसवा तिथे. मी काय काम केलेलं आहे मागच्या 3 वर्षामध्ये आणि तुम्ही काय काम केलेले आहे याचा हिशोब करू आपण. भाषणामध्ये तर मी पण आपल्या बाबतीत काहीही बोलू शकतो साहेब.
पण आता वेळ आलेली आहे की तुमचा हिशोब करण्याची आणि माझा हिशोब करण्याची. तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की स्टेजवर तुम्ही फक्त टाळ्या घेण्यासाठी अमित शाह साहेब जेव्हा माझ्या बाबतीत बोललं की हे निजाम को वापस भेजना है, लोकांचा प्रतिसाद नाही होता साहेब, लोकांनी टाळ्या नाही वाजवले. मग तुम्ही त्यांना सांगितलं तुमको चाहिए का, बजाओ जोर से, बोलो, तब है तो उन्होंने तालियां बजाई है. खरं काय आहे, खोटं काय आहे, अमित शाह साहेब लोकांना आता सगळं काही कळू लागलेलं आहे. हे जे मोबाईल फोन आहे ना अमित शाह साहेब, याच्यामध्ये सोशल मीडियाचा फेसबुक असतं, व्हॉट्सअप असतं, युट्यूब असतं, याच्यावर सगळं लोक बघत राहतं की आपण काय काम केलेले आहे, आपण काय बोललेले आहे, आपण कशा प्रकारचे वागणूक देत आहे लोकांना, हे सगळं लोकांना कळतं साहेब. तुम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आणि मी पुन्हा सांगतो ना की माझ्यापेक्षा चांगलं कॅन्डिडेट आहे आणि लोकांना असं वाटत असेल की नाही आम्हाला ह्याला मत द्यायचं आहे तर त्यांनी द्यावं. पण उखाड फेकूंगा, उखाड फेकना आहे. आणि तुम्ही माझा संबंध निजामाशी, रजाकारांशी जोडत असेल तर मी सहन करणार नाही. आणि तुम्ही हे बोलणार पुन्हा तर मीही बोलणार की तुमचा संबंध, तुमच्या पार्टीचा संबंध जे आहे ते नथुराम गोडसेची आहे. आम्ही रामचा आदर करतो, आम्ही भगवान रामचा आदर करतो. आणि साहेब शोभत नाही आपल्याला जेव्हा सगळे नेते भाषण द्यायला उभे राहिले तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हे आपल्या तोंडातून शोभत नाही साहेब. कारण छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, किती महान होते, आणि त्यांनी कधीही जाती धर्मामध्ये भेद केलं नाही. त्यांच्यासोबत मुसलमानही होतं. पण आज फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे महापुरुषांचं नाव तुमच्या तोंडातून, तुमच्या पार्टीच्या तोंडातून शोभत नाही. कारण जे काम 80 वर्षापूर्वी रजाकारने केलं होतं, या देशाला तोडण्याचा, फोडण्याचा, या देशाला कमजोर करण्याचं काम जे रजाकार करत होते, आज 80 वर्षानंतर हे काम कोणत्या राजनैतिक पक्ष करत आहे मला लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. लोकांना सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये जाती धर्मामध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणता पक्ष करत आहे. म्हणून फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अबकी बार 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभाची सीट आहे, त्याच्यापैकी किती जिंकायच्या आहे आपण निकाल आकडा दिलेला आहे की 45 सीट भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पक्ष निवडून येणार आहे. 3 सीट कशाला सोडल्या अमित शाह साहेब? तुम्हालाही माहित आहे की त्या 3 सीट मध्ये 1 सीट माझी आहे. आणि तुम्हाला तर टार्गेट कोणाला करायचं होतं? आम्ही तर खूप छोटी पार्टी आहे साहेब, देशाचे गृहमंत्री आहे तुम्ही, आमचे फक्त 2 खासदार आहे. इतकी भीती की तुमच्या पूर्ण भाषणामध्ये निजाम, रजाकार, याच्या बाबतीत बोलण्याचं नाही. काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह बोलले असते, आम्ही त्याचं स्वागत केलं असते. पण तुम्ही भाषण केलं आणि गेलं. पण मी स्पष्टपणे सांगितलं, तुमच्या एक शब्दाचं मी उत्तर द्यायचं होतं. मला कालपासून मला हे लागलं होतं की नाही उत्तर तर जवाब तुम्ही दूंगा करके उसके, कारण मला माहित होतं साहेब, भारतीय जनता पार्टीच्या सगळे नेत्यांना मला सगळं माहित होतं की कालच्या सभेमध्ये महफिल तुम्हारी सजने वाली थी और चर्चा मेरा होने वाला था. ये कितनी बड़ी बात है कि एक छोटे से जिले के खासदार के लिए देश के गृह मंत्री कितने डरे हुए हैं, कितने सहमे हुए हैं कि इनको उखाड़ कर फेंकना है. उखाड़ कर फेंक नहीं सकते. लोकतंत्र है, डेमोक्रेसी है. तुम्हारे कैंडिडेट को खड़ा करिए. तुम कौन सी पार्टी लड़ने वाली है अभी तक इसका भी हिसाब किताब बराबर नहीं हुआ है. अपेक्षा माझी हे होती की तुम्ही सांगणार की नाही भारतीय जनता पार्टी ही यहां से लड़ेगी, और अगर एकनाथ शिंदे और उनकी पार्टी के नेता ज्यादा बड़बड़ाए, ज्यादा चीखना चिल्लाए की हम लड़ने वाले हैं, तर मग त्यांच्याही मागे आपण ईडी लावायला पाहिजे होते. पण माझ्या बाबतीत जेव्हा बोलणार ना आपण तर थोडासा विचार करून बोला. मी कदापि हे सहन करणार नाही साहेब की माझा संबंध तुम्ही रजाकारांशी जोडणार आणि
ते निजामाशी काहीही संबंध नाही साहेब. जे होते ते गेले मेले संपले. या मराठवाड्याच्या मी अभिमानाने सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे, मी संविधानाला मानणारा माणूस आहे. तर कृपा करून नेक्स्ट टाइम आपले नेते जेव्हा इथे येतील आणि एक गोष्ट जाता जाता, हमने पानी दे दिए, हमने घर दे दिए. आदरणीय अमित शाह साहेब आपल्याला सांगतो की 2 केंद्रीय मंत्री आहे, एक आपल्या राज्याचा मंत्री आहे. किती 65,000 65,000 या जिल्ह्यातले लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलं होतं. 2016 पासून ते आजपर्यंत वाट बघत आहे. मी आपल्याला चॅलेंज करतो, आपल्या मंत्र्यांनी सांगावं की आमच्या जिल्ह्यामध्ये एक घर दाखवा, एक घर. मी भर रस्त्यात तुमच्या समोर येऊन तुम्हाला सॅल्यूट करेल. एक घर दाखवा की आम्ही पंतप्रधान आवास योजनामध्ये आम्ही एका माणसाला आम्ही घर दिलेले आहे. 62,000 लोक वाट बघत आहे. देण्याचा 16 कन्स्ट्रक्शन ही सुरुवात झाली नाही आहे, त्याचं भूमिपूजन ही झालेला नाही आहे. आणि तुम्ही म्हटलं हमने पाणी दिले हे करते. हो, तुमचे पंतप्रधान, आमचे पंतप्रधानांनी अनेकदा सांगितलेले आहे की हम 2022 मार्च 31 मार्च 2022 तक इस देश के हर बेघर को घर देंगे. और वो घर ही नहीं रहेगा, घर में नल रहेगा और नल में जल रहेगा. त्यांची आपल्याला विशेष शैली जी आहे ना पंतप्रधानांची, त्या शैलीमध्ये त्यांनी बोलले होते. आता एकदा माझ्या एरियामध्ये नाही, तुम्ही माझ्या गल्लीमध्ये येऊ नका, जिथे भारतीय जनता पार्टीला मत देणारे लोक आहे, भारतीय जनता पार्टीला मानणारे लोक आहे, त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन एकदा बघा की पाणी कुठे दिलं आपण. 2 वर्षापूर्वी आपले हेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि हंडा मोर्चा त्यांनी काढलं होतं. सगळं लोकांना फुकटाचे हंडे देण्यात आले होते आणि आपल्या महिलांनी नऊवारी साडी घालून ते फुकटाचा हंडा घेऊन रस्त्यावर डान्स करत होते, जसं की पाणी आलेलं आहे. आजपर्यंत आम्हाला पाणी मिळालेलं नाही आहे आणि तुम्ही कोणत्या आधारावर बोलले मला माहित नाही आहे. तुमच्या कानात कोणी फुटले होतं की नाही साहेब, हम तो यहाँ पे पाणी मिल रहा है, हर रोज मिल रहा है. या शहरामध्ये आजही आता 10 दिवसानंतर पाणी मिळत आहे आणि कोणत्या आधारावर तुमने बोल दिए है की हमने घर भी दे दिए, पाणी भी दे दिए है करके. मी आपल्याला चॅलेंज करतो, खूप लहान माणूस आहे मी तुमच्या, पण तुम्ही सांगा मला, तुम्ही मला हे सांगा की माझ्या जिल्ह्यातले 3,300 असे खोल्या आहे सरकारी स्कूलमध्ये की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे. आपण तर 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलेच आहे. 1-2 तासासाठी त्या ग्रामीण एरियाच्या शाळामध्ये जाऊन, या उन्हात जाऊन तुम्ही बसून मला दाखवा कशा ते ग्रामीण एरियातले मुलं तिथे बसत असेल. आणि पुन्हा आपल्या कराड साहेबांना सांगतो की साहेब कृपा करून माझा आवाहन स्वीकारा, डेट द्या, मी तुमची वाट बघत आहे, कधी आपल्याला बसायचे आहे. तुम्ही तुमचा हिशोब करा, मी माझा हिशोब करायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद.